कोपरगाव शहरातील अंजनी नगर येथे 9 जून ते 15 जून 2025 या कालावधीत घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करत मर्फी कंपनीचा 32 इंची LED टीव्ही, सेट टॉप बॉक्स आणि संसारोपयोगी भांडी असा एकूण 27,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी देवेंद्र दिलीप डाके राहणार अंजनी नगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सक्रिय झाले। अवघ्या काही तासात तपासाचा धागा पकडत अजय उर्फ मावड्या प्रभाकर पवार वय 28 राहणार हनुमान नगर कोपरगाव याला ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेला टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स जप्त करण्यात आले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमन घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबंबरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष ममने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप रोठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे, गणेश काकडे, सुंबे आणि महेश फड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। कोपरगाव पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।